परभणी शहर महानगरपालिका निवडणुकीच्या नंतर आता महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक होती आहे। या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वाधिक जागा असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेकडून 6 जण हे महापौर पदासाठी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले आहेत। कमी जागा असताना काँग्रेसने महापौर आणि उपमहापौर दोन्ही जागांसाठी अर्ज दाखल केले, त्यामुळे या निवडणुकीमध्ये ट्विस्ट आलाय। ठाकरेंच्या शिवसेनेचे टेन्शन वाढणार आहे। तिकडे भाजपने 3 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवले। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने देखील 1 जण उभा केलाय। एकूण 14 जण हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत, त्यामुळे काहीसं खिचडी झाल्याचं हे चित्र आहे या ठिकाणी। राज्यसभेच्या 7ही जागा बिनविरोध होण्याची शक्यता। सध्याच्या संख्याबळानुसार महाविकास आघाडीला 1 जागा मिळण्याची शक्यता। महाविकास आघाडीच्या गेल्या वेळेच्या 3 जागा महायुतीच्या पारड्यात। नाशिकमध्ये मनसेची शिवसेनेला साथ। मनसेच्या एकमेव नगरसेविका शिवसेनेसोबत आघाडीत। शिवसेना भाजप युतीचं घोंगडं अजूनही भिजत। विनायक कौंड्याल हे सोलापूर महानगरपालिकेचे महापौर। शिवसेनेनं दाखल केलेला अर्ज मागे घेतल्यामुळे बिनविरोध निवड। केवळ प्रश्न विचारले म्हणून एवढे घाबरलात? राहुल गांधींचा एक्स पोस्टद्वारे पंतप्रधानांना टोला। पंतप्रधान सत्याला घाबरल्यामुळे असत्याचा आधार घेतल्याची टीका। सर्वसामान्यांसाठी चिंतेची बातमी। एसटीची 2% भाडेवाढ होण्याची शक्यता। मार्च-एप्रिल महिन्यामध्ये भाडेवाढ होण्याचे संकेत। रिझर्व्ह बँकेकडून पतधोरण जाहीर। रेपो रेट 5.25% कायम। व्याजदरामध्ये कोणताही बदल होणार नाही। एकोणीस वर्षांखालील वर्ल्ड कपमध्ये आज फायनलचा थरार। हरारेच्या मैदानावरती भारत आणि इंग्लंड भिडणार। टीम इंडिया 6व्यांदा चॅम्पियन होणार का, याकडे लक्ष। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।